बघा आता आपण पुढे पाहूया. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट ॲस्ट्रिंजेंट ऑर बिटर. बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा जो आहे तो जर आपण पाण्यात टाकून जर पिला तर आपल्याला तो थोडासा तुरट लागतो और कडवट लागतो. बघा, सबस्टन्सेस having astringent or bitter taste and slippery to touch, these are the properties of basic substances or base. For example, मग आता असे कोणते आहेत ज्यांची टेस्ट आपल्याला बिटर लागेल, जे सोपी आहेत. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड. आपण रोजच्या जो वापरतो तो साबण, दॅट इज सोप. these are called as base. bases are also inflammatory. आपल्या स्किनला ते कॉन्सन्ट्रेटेड नेचर असतील तर ते आपल्याला इचिंग करू शकतात, आपल्या स्किनला ते त्रास देऊ शकतात, आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आपण ऍसिड पाहिलं, बेस पण पाहिला. आता इंडिकेटर म्हणजे काय बघूया. Indicators are the substance which shows us whether substance is acidic or basic. मग आपल्याला मागील वर्षी तुम्ही पाहिलं असेल की कोणते कोणते इंडिकेटर आपण वापरलेले आहे. याही वर्षी आपल्याला इंडिकेटरचा अभ्यास करायचा आहे. जसं मिथिल ऑरेंज आहे, फिनॉल्फ्थेलिन, मिथिल रेड, लिटमस पेपर. हे तर लॅबोरेटरीमध्ये वापरले जाणारे इंडिकेटर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नॅचरल इंडिकेटर सुद्धा आहेत. आता आपण जे नावं घेतले त्यांना लॅबोरेटरी इंडिकेटर्स म्हणतात. बघा, आता हे जे लॅबोरेटरी इंडिकेटर्स आहेत, जसं लिटमस पेपर, मिथिल ऑरेंज, फिनॉल्फ्थेलिन, मिथिल रेड, यांचा ओरिजिनल कलर जो आहे, जसं लिटमस पेपर दोन प्रकारचे आहेत, एक ब्लू, दुसरा रेड. मिथिल ऑरेंज नावच सांगतं की तो ऑरेंज कलरचा आहे. फिनॉल्फ्थेलिनला कुठलाही कलर नाहीये आणि मिथिल रेड नावाप्रमाणे रेड कलरचा आहे. मग ऍसिडमध्ये आणि बेसमध्ये बघा, चार्ट जो आपल्याला दाखवतोय ऍसिडमध्ये आणि त्यानंतर बेसमध्ये आपल्याला यांचे रंग वेगवेगळे झालेले दिसतील. लिटमस पेपर जर ब्लू असेल आणि तो जर ऍसिडमध्ये बुडवला तर त्याचा कलर चेंज होत असतो, रेड होतो. आणि बेसमध्ये तो ब्लूला ब्लूच राहतो. तर रेड कलरचा ऍसिडमध्ये त्याला चेंज होत नाही, तर अल्कलीमध्ये किंवा बेसमध्ये तो काय होतो, ब्लू होत असतो. मिथिल ऑरेंज ऍसिडमध्ये पिंक होतो, तर अल्कलीमध्ये तो येलो होतो. फिनॉल्फ्थेलिन ऍसिडमध्ये कलरलेसच राहतो, तर बेसमध्ये तो पिंक होतो. आणि मिथिल रेड ऍसिडमध्ये त्याला बदल होत नाही, तो रेडच राहतो. आणि अल्कलीमध्ये तो येलो झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, या चार्टवरनं आपल्याला ऍसिड आणि बेस यामध्ये फरक करता येतो आणि वापरले जाणारे इंडिकेटर आपल्याला ते इंडिकेट करतात, दर्शवितात की तो ऍसिड आहे का बेस आहे. आता याचबरोबर आपल्याला डोमेस्टिक इंडिकेटर सुद्धा आहेत, जे आता आपण म्हटलं ना, लॅबोरेटरी इंडिकेटर शिवायही आपल्याकडे असे काही इंडिकेटर्स आहेत की जे आपल्याला नेहमीच्या लाईफमध्ये वापरले जाणाऱ्या पदार्थापासून बनवता येत असतात. त्यांना आपण जेव्हा लॅबोरेटरी इंडिकेटर नसतील त्यावेळेस आपण जे वापरतो त्यांना, जे इंडिकेटर वापरतो त्यांना नॅचरल इंडिकेटर म्हणून ओळखतो. आणि ते डोमेस्टिक सबस्टन्स पासून आपल्याला बनवता येतात. म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरले जाणारे जे पदार्थ आहेत ना, त्यांच्यापासून आपल्याला ते तयार देखील करता येत असतात. मग आपल्याकडे सगळ्यात परिचयाचा इंडिकेटर जो कुठला आहे ना, तर तो आहे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आपल्या घरामध्ये वापरला जाणारा टर्मरिक पावडर, म्हणजे हळदी पावडर आपल्याकडे वापरला जातो. बघा, या हळदीचा वापर आपण दररोज जेवणामध्ये करतो. तर त्यावेळेस आता हा काय दाखवतो बघा, आपण जेवण झाल्यानंतर ताटामध्ये भाजीचं वरणाचं जे राहिलेलं तेल आहे, या ताटावर जर आपण साबण लावली तर आपल्याला तो
रंग बदल झालेला दिसतो. मग मुळातच साबण ही बेसिक नेचरची आहे आणि त्याच्यावर जर आपण हा बेसिक नेचरचा असलेला साबण जर आपण हळदीवर लावला तर हळदीचा रंग आपल्याला बदलून लाल झालेला दिसून येतो. बघा इथे साबणेचा आपल्याला अल्कली नेचर समोर आलेला दिसून येतो. मग टर्मरिक ऍक्ट्स ॲज अ इंडिकेटर. मग आता नॅचरल इंडिकेटर आपल्याला बनवायचे असतील तर रेड कॅबेज, त्यानंतर रॅडिश, टोमॅटो, हिबिस्कस आणि रोज अशा नेहमी आपल्या वापरण्यातल्या वस्तूपासून सुद्धा आपण नॅचरल इंडिकेटर बनवू शकतो. थांबू.